हे काही समजत नाही बाप्पा. नाटक कराले निस्ते नाटकच करते. पहिले म्हणते मी नाही आणत, मी नाही आणत, मी नाही देत तिले, मी नाही आणत, आणि आता लगेच एका दिवसातच तयार झाला तिले आणण्यासाठी. काही गरज होती का? गरज राहिले हो काय रे म्हणलं रे तू तिच्या भावाले रे. 2 माणसं घरी आले झालं त्याचं वाला मन पिघललं लगेचच. बापाच्या समोर म्हणते नाही तिले आणा लागत. आई काय म्हणतो तू मध्ये? तू काऊन माय मागं लागली? मला हेच समजत नाही. तुले असं वाटत नाही का माय घर बसलं पाहिजे बा म्हणून? माझ्या संसार जागेवर बसला पाहिजे असं वाटत नाही का? हो म्हणलं होतं रागात मातमीनं, आता अजूनही माझ्या मनात रागच आहे तिच्याविषयी. पण मग आता मीनं सोडचिठ्ठी दिली, ते सोडचिठ्ठी द्यायला तयार नाही आहे. मग तिला एक चान्स द्यास लागेल ना आपल्याला. वकीलही विचारते ना काऊन सोडचिठ्ठी घेऊन राहिली, कायच्यासाठी घेऊन राहिले, कोणतं कारण आहे. तिनं नाही म्हणलं, ते नाहीच द्यायला तयार आहे. तर मग आता मग तसं बी वकील म्हणणारच ना एक चान्स द्या, असं झालं तसं झालं. 6 महिने तसे हे असते. तर जाऊ दे ना आता. तिचा भाऊ म्हणते तर चांगले ते देऊन देऊ. आता ते सागर भाऊ आले, ते जतीन भाऊ आले, तर ते होऊ दे ना त्याच्या मतानं. मग आता तू काऊन मागं लागली माया? वकिलाचं जाऊ दे तिकडं. वकिलाचं काय आहे, पैसे खायचे काम करते वकील, दुसरे सोडून दे. हे काय आहे त्याला केसा भेटल्या झालं तिकडं जाय तिकडं. लांब होते ते त्याचं काय सोडून दे तू. ते मला सांग ना. मी म्हणलं तू सोडचिठ्ठी घेऊन राहिला, आता नोटीस पाठवला, सोडचिठ्ठी घेऊन राहिला आणि तू आपला मंदातच दिलं लावून. बाबू तुले सांगतो सागर, ते काही नांदत नाही त्यासोबत. तुले सांगतो मी ते नांदवाच्या लायकीची बाई नाही आहे. त्या बापाच्या मतानं काही ऐकू नको आणि तिच्या भावाच्या मतानं काही ऐकू नको. आणि जीवन काही बरबाद तू करू नको. चांगली पोरगी पाहतो मी तुझ्यासाठी. तू सोडून दे बरं तिले. तिच्या नांदी लागू नको. पहिले लागला तिच्या नांदी आणि तिच्या नांदी लागून सारे एवढं मोठं करून ठेवलं. अरे बाबू आपल्या घरी राहतच नाही माथे. चांगली सारखी सुधी राहतच नाही. 2 दिवस नाटक करण माथे आणि तिसऱ्या दिवशी जशान तसंच रे बाबू. किती समजावून सांगू रे तुले. त्या बाप तर बेअक्कल आहे. त्या बापाला अक्कल असते ना तर काहीच पोराची हे करून दिलं असतं चांगलं. पण तुला अक्कल आहे ना आई? काऊन होतो त्याच्या मनात हे भरवतो दादाच्या मनात? राहू दे त्याची इच्छा आहे आणायची वहिनीले तर आणू दे ना. मग काऊन तो त्याच्या मागे लागली दादाच्या? चुपचाप राह बाई. तुला काही समजत नाही. तू लग्न होऊन राहिला, लग्नाकडे लक्ष देते आला. फालतू गोष्टीकडे लक्ष नको देऊ. काऊन हे करून राहिली ना, काऊन असं करून राहिली. मग काय करू? बरबाद होऊ दे का मग पोराचं घर? आपण त्या दोघाचा प्रश्न आहे नवरा बायकोचा. त्याची इच्छा नाही आहे, तो चान्स देतो म्हणते एक वेळा तिले. तर तू काऊन मंदात करून राहिली? बाबा नाही म्हणलं ना घेऊन ये म्हणून आपल्या वहिनीले, तर तू काऊन हे करत त्याले? नाही मी घुसूच देत नाही तिले घरात. मी घुसू देत नाही. त्या बाप काही म्हणा येऊ देत नाही म्हणलं तिले घरात. येऊ द्यायला पाहिजेच नाही म्हणते. आता माय ना तू खेळत राहिला असता घरात 2-3 महिन्यानं आणि तिने तसं करून ठेवलं. माय मी तिले येऊ नाही देत बाई. येऊ नाही देत. त्या बापला शाय नाही. त्या बापाला करू दे त्याच्या मतानं. मी माझ्या मतानच करतो. येऊ तर देत नाही तिले घरात. आई तू ऐकत जा ना आई. व काय ऐकू रे मी? तू नव्हती या मतानं लग्न केलं. चला बा सारखी सुधी आहे म्हणलं. कायची सारखी सुधी राहते? सारखी सुधी राहिले सारे हे करून ठेवलं तू ना. आता तुला म्हण राहिली मी आणू नको म्हणून. अहो आई तिला एक वेळा घरी येऊ दे. पाहू ना आपण कशी राहते कशी नाही राहत. पाहूच ना. तू तुझ्याच काऊन चालवतो बा म्हणतो मी. तुझ्याच मतानं तू ऐकत तुझा. मला माहित आहे ना ते सारखी सुधी राहणार नाही म्हणून. पण तिच्या माय बापाला वाटते ना, तिच्या भावाला असं वाटते ना का आपण तिला हे करून राहिलो का म्हणून. मग होते ना आता त्याच्या मतानं. मला माहित आहे. मला विश्वास आहे ते राहत नाही सारखी सुधी म्हणून. मला माहित आहे ना. पण त्यानं म्हणलं नाही पाहिजे ना का आपल्याला एक चान्स दिला नाही पाहिजे म्हणून. त्याचं म्हणणं आहे ना तिला एक वेळा माफ करावा म्हणून. तर मग राहू दे ना. येऊ दे ना तिले. बरोबर आहे दादा. तिला बरोबर आहे. येऊ दे वहिनीला एक वेळा येऊ दे. बरोबर आहे बाबाचं. बरोबर आहे दादा. येऊ दे. आता तिचा भाऊ घेऊ आला म्हणते वहिनीचा. आणि मग काय रे त्यानं माफी मागितली, पाय पडला म्हणते दादाच्या. अजून काय पाहिजे? आणि त्यानं मग आता गोळ्या घेतल्या नाही म्हणून. आणि गोळ्या घेतल्या असत्या तसं झालं असतं तर मग काय केलं असतं दादा? हे गोळ्या घेतल्या नाही म्हणूनच झालं ते तसं. मी डॉक्टरला भेटलो ना नंतर. मला सांगितलं डॉक्टर रेग्युलर गोळ्या घेतल्या नाही म्हणून असं झालं म्हणून. ते झालं तिच्याच्यानं म्हणा. पण आता जाऊ दे. जे झालं ते झालं. घेऊन येतो तिला 2-4 दिवसानं. आई तू तिच्यासोबत चांगली राह. आपण आपल्या परीनं चांगलं राहायचं तिच्यासोबत. तिच्यासोबत हे नाही करू. फक्त ते कशी वागते ना ते पाहू आपण. अरे देवा रे काय करू रे. आणतोच म्हणते बाई तिले आता. आणतोच म्हणते. बसव आणून आहे डोक्यावर बसव. गौ टेन्शन दे मला आता. दे काय करावं बाई याचंही काही समजत नाही. ना करा तुमच्या मतानं करा रे देवा. आई सांगून राहिली आहे रे नको आणू. पण एकही जण ऐकत नाही बाई माझ्या मतानं. दादा तू त्या मतानच कर. तू काही आईच्या मतानं ऐकू नको. शेवटी तुले राहा लागते वहिनीसोबत. तर तू तुझ्याच मतानं कर. जे करायचं आहे आण द्यायले एक वेळा. हे बी कोणाची नाही कोणाची पोरगी होय ना. एवढं मोठं केलं तू लग्न त्याच्यासोबत. पहिलेच विचार करावा लागत होता तू. बरं नाही केला जाऊ दे आता. आण पाय कशी राहते कशी नाही राहत. आणि मग नंतर समजा नाहीच राहिली तर हाय मग तिचे माय बाप सांगता येते अजून. मग बाई संध्या मी तेच म्हणत आहे ना. तिचा भाऊ नाही का सगळी वही करे तिचा भाऊ.
मग ते पोट्ट नाही का, तिचा भाऊ मोठा आहे तिच्यापेक्षा, पण त्या लेखाने एकदम टाईट मध्येच पाहिलं मी कधी पी 2-3 वेळा भेटलो, पण असं त्याच्या स्टोऱ्यात राहते. त्या दिवशी बिचारा रडकुंडे आला तो आपल्या राणीचा भाऊ, त्यानं पाया पडल्या मायावल्या म्हणतो तो. जाऊ दे ना, होऊ दे ना, आता त्याच्या मतानं होऊ दे एक वेळा, माहिती म्हणणं आहे. आता मी तू असं झालं असतं तर मला बेकार वाटलंच असतं ना, मी पाया पडलोच असतो जवळच्या बहिणीसाठी, पण ते पोरग पडलो माया पाया, तर मग मी एवढा कठोर बनू का? जाऊ दे ना, होऊ दे ना, आता येऊ दे एक वेळा तिले, तर माय मन आहेच नाही तिच्यात आता, पण पाहू तर दे कशी राहते कशी नाही राहत. नाही तर काय बाबा तेच म्हणे, येऊ दे जाऊ दे, माय लग्न नाही आहे तसं बी, आणि सून बरी नसली तर काय म्हणन लोक. लोक म्हणाले आण वहिनीले आण, जाऊ दे. काय म्हणे रे बाबू तिचा नवरा राणीचा रे? काय म्हणे, मानला का नाही मानला रे? नसनच मानला बाई थोवाला, फोनही नाही करत म्हणते ना रे, राणीले लय राग करून राहिला म्हणते. नाही बाई चांगला माणूस आहे तो, मानला ना, मानला राहुल तर पाया पडलं त्याच्या, मानला चांगला माणूस आहे ना. काकू ते जतीन भाऊ सूरज होता म्हणून गोष्ट जमली. आता 2-4 दिवसात घ्यायला येणार आहे तिचं वाई, जाऊ देतो तिला समजावतो चांगलं राणीले का आता याच्यानंतर अशी काही करू नको, जसं तो जवाई म्हणते तशी वाघ आता चांगला आहे ना तसा जवाई, घर जायचं चांगलं दिसलं त्याचं. घरदारगी चांगला आहे ना, लगड पाडती आहे ना बिचारे, ते चांगले पाहिले ना राणी नाही बी. स्वतःच्या मनाने केलं, पण चांगलं केलं पोट्टीनं, पण राहिलीच नाही बाई सारखी सुधी. पहिली वेळेस गेलो मी तिच्या घरी, राणीच्या घरी, आतापर्यंत जायचं कामही नाही पडलं आणि एवढं काही लक्ष दिलं नाही. पहिली वेळेस गेलो, पण घरदार मस्त आहे, एक नंबर आहे. पोट्टीनं चांगलं गिंगलं पाहिलं, पण हे पोट्टी नाही का अंगात आल्यावानीच केलं हिनं. आता घरी गेल्यावर तिले चांगलं झापतो ना अजून धरून, आणि तिले म्हणतो मला तू याच्यानं पाया पडा लागलं त्या जवळच्या, आता तरी सारखी सुधी राह. अरे बाबू एकदम नको बोलू, आता लय बोलली अंताय बी, मारून दिलं तिनं लय. राहू दे आता, समजलं तिले. नाही रावल्या, तरी पण एक वेळा का नाही तू तिले राणीचं चांगलं समजाव. आता तू कधी येते कधी नाही, तू म्हणे बाई मला अल्लग आठ गेलो होतो ना बोलाले त्याच्यासोबत, त्याला चांगलं समजावून सांगितलं का नाही, तर तवा म्हणे बाई तो म्हणे आणतो म्हणे तिले 25 तारखेला घेऊन येतो म्हणे, रविवारी सुट्टी राहते म्हणे मला, तेव्हा घेऊन येतो म्हणे रविवारी. ते ह्या रविवारी आम्ही लेखा 25 तारीख ह्याच तर रविवारी आहे बे लेखा. काय बाई पोट्ट कसं बोलते राहुलले पा. मग कसं बोलते मग ते बयाडासारखं, या रविवारी काही म्हणते. जाऊ दे, जातो मी आता घरी, भूक लागली मला. बाबू घरी आहे ना स्वयंपाक, ये ना जेव ना दोघे जण. नाही काकू जाऊ द्या घरी मध्ये, राणीले नाईले सांगायचं आहे का नाही, ते बी काळजीत असं माय हिचं असं झालं तर किती काळजीत आहे. काळजीत नाही राहन तर काय रे, तिचं पहिलं घर मोडलं आणि दुसरं इथं हिनं असं आग लावून ठेवली तर काळजीत नाही राहन का बाई? मायचं म्हणते मायचंच असते. हो म्हणून तिला सांगतो म्हटलं घरी जातो मी, जेवतोय बी सांगतोय बी. बरं चाल मग सूरज, त्या घरी जेवाले बे नाही बे, तुला येतो का म्हणतो, चाल बा असं होय माय म्हणणं. माझ्या घरी ये म्हणलं काही तुला जेवाले लेका. काकू याले चांगलं झोडका बरं डांडू नये, लयच उड आहे, उलट तिलकच बोलते लेकाचं. आहे गे उड म्हणा, उडच आहे ते उलट्या वाहनाचं. चाल मग येतो इस्त्या थोडं संध्याकाळी बोलू मग. काढ बरं जेवण, भूक लागली. ही रोशनी कुठं गेली? ना रे झोपली आहे ती वाली, थांब मीच देतो वाढून. ते पोरीला घेऊन झोपली आता, कामं झाले तर. जाऊ दे, मी उठवतो तिले, मी मागतो जेवण. जाय तुला झोपायचं असेल तर झोपून जाय तू. सकाळी उठवतो तिले, मी हाव ना जागी. देतो ना तुले जेवण, थांब ना. बिन फालतू तिले त्रास द्यायचा मग भांडणं करायचे. तुले मोठं हे आहे. हे काय वेळ होय का झोपाची? किती वाजले आता? 2:30 वाजले, हे काऊन झोपून राहिली? अरे तर कामं झाल्यावर काय करन ती बिचारी, कुठं बसत. किती टाइमपास करन. झोपू दे, झोपलं तर तेवढाच आराम. सकाळपासून उठते बिचारी ना. दे मग तू, दे मला वाढून दे बरं. भूक लागली. कायची भाजी बनवली? ते तिखट वरण बनवलं आणि हरभऱ्याची भाजी आणली होती माय सकाळी खुरू, तर ते बनवली. तुला आवडते ना हरभऱ्याची भाजी? हो बस झालं, आणली ताई. वाढ बरं देवाले. अरे रोशना, तू आई माझ्याकडे शिकवून पाहिजे रे, एकदम याच्यावानी. अशी गुर्राव पाहिजे. त्या दिवशी ऑप्शीवर आली होती ती आई, तर गुर्राव पाहत होती. आता काय सांगू तुले, शीतले मायले शॉक आला. मध्ये म्हणते तुझ्या घराच्या समोर काऊनच बसतो म्हणते, अशी म्हणते माई आई. माय बाबाले शॉक आला, काय करू आता? त्यामुळे होऊन राहिलं. तू काऊन बसतो मग माझ्या घराच्या समोर? तुला किती वेळा म्हटलं माझ्या घराच्या समोर बसत नको जात जाऊ म्हणून, तू ऐकत काऊन नाही रे? बाहेर भेटतोस ना आपण. तुझी गमत नाही तर बसतो मी. चला बा, तुला तेवढंच पाहायला भेटते म्हणून. आता नाही बसत जाई. कनी एखादी वेळेस लाता खाल्ला होता मला बी, स्वतःही लाता खाशील. तू म्हणतो ना का तुले जॉब लागेपर्यंत हे माहित नाही पडलं पाहिजे घरी म्हणून, मग काऊन असं करतं? जॉब काय वो, आताही लागते मला जॉब, तेवढं काय आहे. जॉब साठी मला हे येऊनच राहिले तसंही बी. आता थांब ना, आता अभ्यास गिभ्यास चांगला झाला मायावाला. मला सर्वच काही येते, तेवढं काही नाही. मला पर्सेंटेज चांगले पडते. थांब ना काही दिवस, आता हे पेपर झाले, आता काही 2-3 महिन्यात लगेच जॉब लागते मला. आपल्यावाला प्रायव्हेटच, गव्हर्नमेंट कुठं लागून राहिले आता. मग तू ती योजनाच उडन रे मग तुला जॉब लागल्यावर. अबायात काही बोलता काही हो तू?
हा शिकले तुझी सासू आहे ना ते होणारी आणि तिने म्हणते अबायात उठते काय बोलतो तू अरे मजा केली मी ना पण तुला खरंच जॉब लागला तर तू आई मला खरंच सून बनवून का रे रोशन्या बनवून मी हाव ना बनवणारा कोण नाही बनवून काय माहित का बा ते आईले तर पहिलेच मी आवडत नाही रे तुला कुठं आवडत होती हो पहिले तू पण आवडलीस ना फक्त चांगली राहायचं म्हणजे झालं लग्न झाल्यावर त्या राणीसारखी नको कोणचं म्हणतो ती बदमाश आहे रे तू बदमाश राहिले तूनच पहिले मला प्रपोज केलं आणि म्हणते मला काय आवडत होती नालायक असाच म्हणशील का रे मग लग्नानंतर अहो लग्न तर होऊ दे थांब ना 2-3 महिने थांब फक्त 2-3 महिने धीर धर काय दीर तूच पाय दावड्या चक्रा मारत माझ्या घराच्या समोर ते आईले बाबाले दिसते तरी पण आई जवळ सांगून घेऊन दे ना बस झालं माई आई मला जीवच घेते मग पहिले जीव घेते हो तू याला आज जीव घेत असते का कोणती माय हो लय शाईन आहे रे तू तुला नाही माहित मा आई कशी आहे तर मग खाऊन घेतो थोडसा मार माझ्यासाठी थोडसा मारही नाही खाशील का काय किती बदमाश वानाचा आहे तिने आता मजा का सोडवतो का हो जिप्रे कुठे गेलते होतो दिवसभर घरी नव्हती मी काही चालू घेऊन आहे का ते तुम्ही काऊन असे बोलून राहिले दिवसभर मी घरीच आहे आणि कुठं गेलती हो म्हणते तू तुम्ही बा पहिले कुठं गेलते आणि कुठं नाही तर मला सांगू राहिले मोठे मी दिवस रात्र पेतो असं वाटते काय तुले हा पिऊनच राहते का तुझ्या नवरा दिवस रात्र गल्लीन पडून राहते का बहीण मागाली तर मला पेते 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 करते दिसती नाही तर काय दिवसा पेटा का तर काय माहित बायको घरीच आहे तर माहित नाही म्हणते कुठं गेलती म्हणते आई विचारा बरं कुठं गेलती मी तर घरीच काय दिवसभर आता काय झालं रे तुमचं लगेचच च्या बहीण मागाली तर आई आली का इकडं आई काही नाही हिचे माझ्या करून राहिलो होतो काही नाही माझी आई मला काय म्हणते दिवसभर कुठं गेलती म्हणते मी घरीच होती ना जी कुठं जाऊ मी माहित आहे त्याले तू घरीच आहे म्हणून तू झोपून होती का नाही तेव्हा आला तो घरी त्याला माहित आहे ना काय बोलू बाई या माणसाले नालायक माणूसच आहे गो मजाक करते माईवाली अहो मजा काही केली तू आली झोपून होती तू मी आलो तेव्हा आईनं जेवण दिलं मला माहित होतं तुम्हाला मी घरीच झोपली आहे म्हणून तर मग काय रे बोंबलून राहिले डुकरावानी मला म्हणून राहिले अजून मग काय तू मला तू मग काय थांब तू रूम मध्ये चाल मग तू चांगलं झोडपतो गुण तोंडातच बोलून राहिले काय बोलून राहिले ना काय नाही तर काय म्हणते न काय नाही तर काय झालं काय बोलून राहिले बापा दोघे जण काय नाही जी आई काय नाही जसे मारता तुम्ही माराले हात उचलून दाखवा मग सांगतो तुम्हाला कसं राहते तर चाललीच जाई मामाच्या घरी येणारच नाही 2-3 महिने धमकी देऊन राहिली का तू धमकी देऊन राहिली हा माझ्या घरी जायचं आणणारच नाही तुला 2-3 वर्ष हा ते राणीच्या नवऱ्यावानी राणाजी मी काय राणी होय का राणी राहिले मला सांगू राहिले आणणारच नाही 2-3 वर्ष 2-3 वर्ष काय रे सोटचिट्टी घेऊन आलो राहील मी माझली काऊ जास्त माझली जास्त काय होय रे तिच्या जवळ जाऊन राहिला काय बोलून राहिले न काय नाही तर काय झालं रे अरे काम जाऊन राहिला तिच्या जवळ तिची गजरा लावला आणि आज काय टिकली लावायला चालला का तिच्या जवळ अरे हसा येऊन राहिला तुला नाही लस हसा येऊन राहिली ये तू रूम मध्ये मग सांगतो तू ये तू रूम मध्ये घुस मग सांगतो तुला कसं राहते येईन नाही तर काय लग्न होऊन आली म्हणलं मी भेटतो का तुम्हाला आणि ते बी दांडू घेऊन येईन हात उचला पायावर हातावर चांगला दांडू देतो तू उघडतोंडे नवऱ्यावर हात उचलतो चांगली बाई म्हणते का नवऱ्यावर हात उचलणार आहे तुम्हाला सांगा म्हणून का तुम्ही मारान बायको देतो पप्पा काय होय रे तुमचं काही नाही तिने नाच बत्ती सिद्ध चांगली पाठीवर दणके झालं हसून राहिली तू काय बोलून गेला तो काय म्हणते तू आई काय नाही ते ना जाऊ दे आता तुम्हाला काय सांगू आजी लस हे आहे ते मग बिनफालतू तुम्हाला दिसत नाही तुमचं पोरगं कसं आहे तर बाय चुपचाप मध्ये कानी काडी लावून देते आणि मजा घेत राहते आणि मग त्याला म्हणलं का मग त्याची आग होते मग चांगली कसे गेले फुगून बरं आहे बाप्पा तुमचं बरं राहिले काय हो बाप्पा कोणी म्हणन का बाई तुमचं मनाचं लग्न होय म्हणून नुसते भांडतच राहता ती पाहिजे अंताच्या घरून येतो मी कपडे घेऊन येतो बा आणि काड्या आणजो इकडं काड्या फोडून ठेवल्या त्या यानं सूरजनं